हाय नमस्कार, मी ज्योती बोलते. ज्योतिकाच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मी करत आहे पायसमसाठी मी शेवया घेतलेले आहे बारीक करून, आणि हे थोडंसं काजू आहे, बदाम माझ्याकडं नाही आहे, थोडीशी तूप आहे आणि हे दूध आहे, साखर पण आहे. आता हे आपलं कढई थोडंसं गरम झालेली आहे, ह्याच्यामध्ये मी तूप घालून घेते 1 चमचा, आणि ह्याच्यामध्ये थोडंसं काजू भाजून घेते. तर त्याच कढईमध्ये मी शेवया भाजून घेते मग, आणि अजून थोडंसं तूप घालून घेते मी ह्याला. हे बघा, छान असं भाजून घ्यायचं आहे ना, सॉरी परतून घ्यायचं आहे ना. ह्याच्यामध्ये पाणी ठेवलेले आहे, तर हे भाजून घेतलेले शेवया ह्या पाण्यामध्ये टाकून घेते, आणि इथं दूध ठेवलेलं आहे गरम करायला. तर हे बघा, आपली शेवया शिजत आहे. हे आपलं शेवया शिजलेलं आहे, आणि ह्याच्यामध्ये अजून थोडंसं 1 वाटीभर साखर घालते मी. हे बघा, आणि याला छान असं फिरून घेते. साखर घातल्यानंतर परत त्याला एकजीव असं फिरून घ्यायचं आहे, आणि थोडंसं तूप घालून घेते वर अजून थोडंसं. आणि आता आपल्याला दूध घालून घेते मी आता ह्याच्यावरती. ह्याच्यामध्ये दूध घालून घेते, आता घालून घेतलेली आहे, आणि ह्याला परत छान असं फिरून घेते आणि शिजवायला ठेवते. थोडंसं ठेवते मी ह्याच्या, आणि ह्याच्यावरती फ्राय करून घेतलेले काजू घालून घेते मी.